श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, नेहमी आपल्या घरामध्ये शांतता असते, राहते, ती टिकावी. आणि जर समजा काही कारणामुळे जाणवलं की आपल्या घरामध्ये पूर्वीसारखी शांतता राहिलेली नाही, ती टिकलेली नाही आहे, किंवा काही ना काही घरामध्ये सतत आजार चालू आहेत, किंवा काही ना काही कारणामुळे घरामध्ये वाद चालू आहेत, तंटे चालू आहेत, किंवा काही ना काही कारणामुळे अस्वस्थता आहे, असं जर जाणवत असेल तर ह्याचा अर्थ हा होतो की कोणाची तरी नजर आपल्या घराला लागली आहे, कोणाची तरी बाधा आपल्या घराला झाली आहे, असा त्याचा अर्थ होतो. ह्याचा काय उपाय आहे हे मात्र कळत नाही, आणि ते काय कसं करून आपण घराची ही सगळी अस्वस्थता आपण दूर करायची ते पण कळत नाही. त्यामुळे आपण हे कळण्यासाठी काय करायचं हे मी आता सांगते, ते तुम्ही आता नक्की करा. आणि त्याप्रमाणे तुम्ही ह्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला खूप फरक जाणवेल. जसं म्हणजे अमावस्या, पौर्णिमा आणि शनिवार या दिवशी तुमचं घर संपूर्ण स्वच्छ करून घरातली फरशी, मोठे खडे मीठ जे असतं ते घ्यायचं, हळद घ्यायची, त्याच्यात घालायची, शक्य झाल्यास गोमूत्रसुद्धा घालायचं, त्यातच एक लिंबू पिळायचं आणि हे मिश्रण पाण्यात मिक्स करून पाण्याने स्वच्छ फरशी पुसून घ्यायची. घराच्या दाराचा मुख्य उंबरा जो असतो हा रात्री पाण्याने स्वच्छ पुसून त्यावर हळद आणि गोमूत्र हे मिक्स करून त्याचे पट्टे मारायचे. हा झाला पहिला उपाय. दुसरं म्हणजे जर शक्य असेल तर अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी ग्रामदेवीला नारळ फोडायचा, आणि जर शक्य होणार नसेल तर ग्रामदेवता, कुलदेवी, कुलदेव यांच्या नावाने घरात जरी नारळ फोडला तरीसुद्धा चालतो. तो नारळ घरामध्ये आपण फोडून सगळ्यांनी खायचा, प्रसाद म्हणून तो खाल्ला पाहिजे. तिसरं म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा ह्या 2 दिवशी बिनमिठाचा भात करून त्यात दही घालून त्याचे काही भाग पेपरवर घेऊन घरातील पूजाघर, बाथरूम, दक्षिण दिशेतील कोपरा, घराचा मुख्य दरवाजाच्या बाहेर, तसेच तुळस या ठिकाणी ठेवावेत. मी पुन्हा एकदा सांगते, अमावस्या, पौर्णिमा या 2 दिवशी बिनमिठाचा भात करून त्यात दही घालून त्याचे काही भाग पेपरवर घ्यायचे आणि घरातील पूजाघर, बाथरूम, दक्षिण दिशेतील कोपरा, घराचा मुख्य दरवाजाच्या बाहेर